महाराज करतात. आणि त्यामुळे कुटुंब आणि सामाजिक मूळ शाहू महाराजांचा जो सेवेचा आदर्श आहे तो नजरेसमोर ठेवून काम करण्याची भूमिका आज शाहू महाराज या ठिकाणी करतायत. आणि त्याच्याबद्दल कोणा खुशाच नव्हे तर बाहेर लोकांच्या मनामध्ये कृतज्ञता आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाच्या संबंधी या प्रकारे उल्लेख करायचा याचा अर्थ या विरोधकांची मानसिकता काय हे स्पष्ट होते. साहेब, सातत्यानं जुने सहकारी जे आहेत ते भाजपबरोबर जाण्याचा दाखला देत आहेत. अजित पवार गटाचे कार्यकारी जे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल ते असं म्हणतात की भाजपबरोबर जाताना 50% सहमती जी आहे ती शरद पवार साहेबांची होती. त्याच्यामध्ये किती तथ्य आहे त्यांना आज कोण गेले आणि कोण राहिले? आजची वस्तू ते म्हणतात त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत काय वस्तुस्थिती? त्यांनी एक दाखला दिला. 1996 साली देवेगौडांनी तुम्हाला ऑफर दिलेली होती, तुम्ही पंतप्रधान झाला असतात, मात्र तेव्हाही तुम्ही कर्ज खाल्ले. आणि आता जेव्हा सगळा पक्ष भाजपसोबत जात होता तेव्हा तुमचा कन्सेंट होता, पण तुम्ही ऐनवेळी पुन्हा माघार घेतली. आणि पॉईंट असं आहे की सगळ्यांचा भाषण होता, कुणी गेलो किंवा जायला हवं होतं, कुणी गेलंय का? नाही. आणि दुसरी गोष्ट असते की देवेगौडांचा जो विषय होता त्याचा भाजपचा संबंध नव्हता. तो काँग्रेस आणि काँग्रेसला पाठिंबा देणारे लोकसभेचे जे घटक होते त्यांची एक बैठक झाली आणि ती गोष्ट काही एकीच्या बैठकीमध्ये माझं नाव एक होताना सुचवलेलं होतं. परंतु त्याच्यात बहुमताची स्थिती नव्हती आणि बहुमत असताना सत्तेचा स्वीकार करणं योग्य आहे असं मला वाटलं नाही. त्यामुळं नम्रतेनं मी त्यांना नकारतो. मोदींनी न्यूजवीकला अमेरिकन मॅगझिनला मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ते बोलले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही संरक्षण मंत्री राहिलेला आहात म्हणून भारत आणि चीनचे संबंध जे ते सीमारेषेवरून ताणलेले आहेत आणि त्याच्यावरती लवकरच लक्ष देऊ असं मोदी म्हटले. चीनवरून जे आरोप होत आहेत, चीननं केलेल्या अतिक्रमणावरून किंवा याच्यावर मोदींची ही जी भूमिका आहे ती तुम्हाला योग्य वाटते का आणि तो निवडणुकीचा अजेंडा असू शकतो? अशा निवडणुकीचा नंतर करूया. पण हल्ली प्रधानमंत्री जे बोलत आहेत ते त्या पदाची कितपत प्रतिष्ठा ठेवतात या संबंधीची शंका ही माझ्या सरकारच्या मनामध्ये होती. आता तुम्ही उल्लेख केला चायनीज बॉर्डर किंवा भारताच्या सीमेवर चायनीज यांचं आक्रमण. 2 दिवसांपूर्वी त्यांचं स्टेटमेंट होतं की एक लहानसं वेट तुमच्या दक्षिणेकडं आणि त्या वेटातच 74 साली ते वेट मिसेस गांधी प्राईम मिनिस्टर असताना इंदिरा गांधी त्यावेळेला श्रीलंकेला दिलं. या प्रकारचा एक त्यांनी उल्लेख पुन्हा केला. आणि काँग्रेस पक्ष आणि DMK यांच्यावर त्यांनी अत्यंत कठोर टीका केलेली. त्यांना एकच प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं की आज चीनने वरच्या भागात मोठा आपल्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केले, याची चर्चा पार्लमेंट आणि बाहेर झाली. त्याच्या संबंधी त्यांनी काय पावलं टाकली हे ते सांगत नाही. अलीकडं मला गंमत वाटते त्यांची अनेक प्रकारची विधानं ऐकून. आज अनेक प्रश्नावर ते जे काही व्यक्त करतात, कालच त्यांचं भाषण माझ्या पाहण्यात आलं रामटेकचं. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, लोकांना अपील केलं की देशामध्ये एक सुद्धा विरोधी पक्षाचा माणूस येऊ देऊ नका. याचा अर्थ काय समजायचा? लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष असतो तसा विरोधी पक्षही असतो. लोकांची मतं मांडण्याच्या संबंधीचे अधिकार असणारं यंत्रणा ही संसदेमध्ये असायची आवश्यकता असते. जवाहरलाल नेहरूंच्यापासून अलीकडच्या काळातल्या मोदी वगैरेचा प्रत्येक प्रधानमंत्र्यांनी
संसदेमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा सन्मान केला, त्याची आवश्यकता केली. असं असताना हे ग्रस्त सांगतात की एक सुद्धा नको, आणि तसं एक सुद्धा मत हे लोकांनी जाणलं नाही. आणि म्हणून आज तुमचेच एक सहकारी आहेत संजय राऊत, त्यांनी खुलासा केला की पुतीन आणि नरेंद्र मोदी याच्यामध्ये काही अंतर नाही. आज त्या चर्चेने भारताला नेता होण्याचं चर्चा